मंडळी नमस्कार. केशायुर्वेदच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केशायुर्वेद ऑफिशियल पेजच्या ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये मी ज्ञानेश्वर आपले स्वागत करतो. रोज आपण केशायुर्वेद संदर्भातील एका विषयावरती चर्चा करत आहोत. आज आपण इंद्रलुप्त अर्थात चाई पडणे, त्याला इंग्रजीमध्ये अलोपेशिया, समथिंग इज मिसिंग या विषयावर गप्पा मारणार आहोत. आजकाल सर्वच वयोगटातील व्यक्तींना चाई पडणे म्हणजेच एखाद्या ठिकाणावरील केस अचानक नाहीस होणं अशी समस्या जाणवते. म्हणजे कोणाचे दाढीचे केस गायब होतात किंवा कोणाचे मिसेंचे केस गायब होतात. म्हणजे रात्रीत केस असतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी नसतात. असा प्रकार का दिसतो? इंद्रलुप्त काय आहे? चाई पडण्याची कारणं काय आहे? अलोपेशिया नेमका काय आहे? आयुर्वेदामध्ये या संदर्भामध्ये काय सांगितलं आहे? याचे काही प्रकार पडतात का? टक्कल पडणं आणि अलोपेशियामध्ये काही फरक आहे का? बरं, त्याच्यावर काही उपाय आहेत का? यासारख्या अनेक प्रश्नांची आज आपण उत्तरं जाणून घेणार आहोत. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत, या समस्या आहेत. त्यामुळे आपण आजच्या मुलाखतीमध्ये जाणून घेऊयात प्रत्येकाच्या मनातील शंकेचं उत्तर. आज आपल्या सोबत मार्गदर्शक आहेत वैद्य विराज केळकर, जे घाटकोपर मुंबईमध्ये केशायुर्वेद शाखेचे संचालक आहेत आणि ग्रीन लीफ आयुर्वेद क्लिनिकचे डिरेक्टर आहेत. तर केशायुर्वेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मी तुमच्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन, केशायुर्वेद टीमचेही अभिनंदन करतो. मित्र हो, सरांना 5 वर्षाचा अनुभव आहे. खरं तर सरांचा केशायुर्वेद ही संस्था करण्यामध्ये आणि जगभर नेण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सरांनी सुमित्राबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून BS आणि MD पूर्ण केला आहे. त्याचबरोबर PG डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च मध्ये पूर्ण केला आहे. त्यांनी रिसर्च फेलो म्हणून CCRAS मुंबई येथे संशोधनही केलं आहे. सिनियर रिसर्च सेंटर पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात संशोधनाचा अनुभव देखील आहे. सर सध्या अधिव्यक्यता म्हणून IMT आयुर्वेद कॉलेज नवी मुंबई येथे कार्यरत आहे. अशा अभ्यासू, ज्ञानी आणि तज्ञ डॉक्टरांकडून आज आपण इंद्रलुप्त अर्थात चाई पडणे म्हणजेच इंग्रजीमध्ये याला अलोपेशिया, समथिंग इज मिसिंग याविषयी जाणून घेणार आहोत. सर, तुमचं परत एकदा केशायुर्वेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. अलोपेशिया ही संकल्पना नेमकी काय आहे? कारण बऱ्याच लोकांना म्हणजे इंग्रजीमधला हा शब्द समजत म्हणजे लक्षात येत नाहीये, पण ज्यावेळी आपण चाई पडणे म्हणतो किंवा इंद्रलुप्त होणं म्हणतो हे लक्षात येईल. काय आहे अलोपेशिया संकल्पना? अलोपेशिया ही संकल्पना जेव्हा आपण आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा अलोपेशियाला आधुनिक शास्त्राने ऑटो इम्युन डिसीजचं वर्णन केलेलं आहे. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी या हेअर फॉलिकल्सवर अटॅक करून केशपतन अत्यधिक प्रमाणात करून आणतात. मग ते शरीराच्या कुठल्या भागावर असू शकते, पण प्रामुख्याने डोक्यावरील जाणं हे अलोपेशियामध्ये त्याला जास्त दिसून येतं. जसं हे आधुनिक मेडिसिन मध्ये आहे त्याच पद्धतीने काय आयुर्वेदामध्ये या संदर्भामध्ये काय विचार केलेला आहे, काय संकल्पना मांडलेली आहे? हो, आधुनिक जसं मी आता म्हटलं तसं आयुर्वेदामध्ये सुद्धा ही संकल्पना खूप विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण त्रिदोष संकल्पनेचा आयुर्वेदातला विचार करतो तेव्हा इंद्रलुप्त म्हणजे चाई पडणे याची संप्राप्ती आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रामुख्याने पित्त दोषापासून या संप्राप्तीला सुरुवात होते. पित्त वायूच्या मदतीने रोमकुपांना दूषित करून अत्याधिक प्रमाणात केशपतन घडवतो आणि त्यानंतर त्या रोमकुपांमध्ये कफ आणि शोणित दृष्टी यामुळे नवीन केश उत्पत्ती होत नाही. असं आयुर्वेदामध्ये इंद्रलुप्त याचं वर्णन केलेलं आहे. नावाप्रमाणेच अगदी लुप्त, केस लुप्त होणे म्हणजेच इंद्रलुप्त असं याचं वर्णन आपल्याला सापडतं. बर, याचे काही प्रकार आहेत का? म्हणजे चाई पडणं असेल किंवा केस विरळ होणं, कमी होणं किंवा रुपयासारखा गोल चट्टा पडणं, असे काही त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत का? हो हो, आपण दोन्ही पद्धतीने याचे प्रकार बघू. दोन्ही म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार जेव्हा आपण याचे प्रकार बघतो तेव्हा एक सगळ्यात पहिला प्रकार जो कॉमनली आपल्याला सापडतो तो म्हणजे अलोपेशिया एरियाटा. अलोपेशिया एरियाटा म्हणजे पर्टिक्युलरली
डोक्यावरील केस हे जास्त प्रमाणात गळतात आणि त्याला आपण स्पॉट बाल्डनेस अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन करू शकतो. स्पॉट बाल्डनेस म्हणजे काय, तर कॉईनच्या आकारात किंवा नाण्याच्या स्वरूपात डोक्यावरील एखाद्या ठिकाणी तिथले केस अचानकपणे गायब होतात. याला आपण ॲलोपेशिया एरियाटा म्हणू शकतो. आता याचा दुसरा प्रकार आधुनिक शास्त्राने वर्णन केलेला आहे तो म्हणजे ॲलोपेशिया टोटॅलिस. आता ॲलोपेशिया टोटॅलिस यामध्ये केवळ डोक्यावरचेच केस नाही तर चेहऱ्यावरील भोवयांचे, मिशीचे, दाढीचे केस सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे ह्याचेही गळणे, ह्याचेही पतन आपल्याला दिसून येते. आता तिसरा याचा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस. यामध्ये शरीरावरील सर्वच्या सर्व केस सुद्धा जडलेले रुग्णाचे आपल्याला पाहण्यात येते. हे झाले 3 प्रकार आधुनिक शास्त्रानुसार. अजून निदानात्मक दृष्टिकोनातून जर याचं वर्णन करायचं झालं तर नॉन स्कॅरिंग ॲलोपेशिया आणि स्कारिंग ॲलोपेशिया असे 2 प्रकार आपण करू शकतो. स्कॅरिंग ॲलोपेशियामध्ये ज्या भागातील केशपतन झालेलं आहे त्या भागामध्ये तेथे इन्फ्लमेशन, जखम अशा स्वरूपातील ती त्वचा दिसते. आणि नॉन स्कॅरिंग ॲलोपेशिया म्हणजे ती त्वचा तिथे इन्फ्लमेशन किंवा जखम स्वरूपात आपल्याला काही दिसून येत नाही, केवळ केशपतन दिसून येते. आता आयुर्वेदीय दृष्टिकोनातून याचा विचार करायचा झाला तर मी जसं आधी सांगितलं की ह्या संप्राप्तीमध्ये पित्त दोष प्राधान्य असतं, त्यानंतर कफ, रक्त या सगळ्याची दृष्टी असते. तर दोषानुसार आपण याचं आयुर्वेदिक संकल्पनेतून याचं प्रकार करू शकतो. त्यामध्ये पित्त प्राधान्याने होणारा इंद्रलुप्त, कफ प्राधान्याने होणारा इंद्रलुप्त, वात प्राधान्याने होणारा इंद्रलुप्त असे आपण त्याचे प्रकार करू शकतो. ओके सर, हा प्रकार खूपच भयानक वाटतो आहे, कारण जर ती चाई पडली आणि केस गेलं तर आपल्याला 4 लोकांमध्ये जाणं सुद्धा जास्त त्रासदायक असू शकतं. तर याची आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे, याची कारणं काय आहेत, म्हणजे नेमकं हे कशामुळे होत आहे, काय सांगाल याबद्दल? आता ह्याची कारणं जर बघायची झाली तर पुन्हा एकदा आधुनिक शास्त्रानुसार याचा विचार केला तर ह्याला आधुनिक शास्त्रामध्ये इडिओपॅथिक म्हणजे अज्ञात कारणामुळे होणारा व्याधी असं याचं वर्णन केलेलं आहे. पण जेव्हा आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून याचा विचार करतो किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून याचा विचार करतो तेव्हा आपण त्याची कारणं 2 प्रकारे सांगू शकतो. एक म्हणजे स्थानिक कारणं, दुसरी सार्वदेहिक किंवा शारीरिक कारणं. आता स्थानिक कारणांमध्ये जर सांगायचं झालं तर केसांच्या बाबतीत किंवा स्कॅल्पच्या बाबतीत उदाहरण घ्यायचं झालं तर डोक्यावरील त्वचेच्या ठिकाणी किंवा मुळाच्या ठिकाणी अत्याधिक प्रमाणात कृमी आढळणे, त्यानंतर अत्याधिक प्रमाणात कोंडा, दारुणक होणे हे एक महत्वाचं कारण असू शकतं. चुकीच्या पद्धतीने वापरात येणारा शॅम्पू किंवा चुकीच्या पद्धतीने लावले जाणारे तेल ही सुद्धा काही महत्वाची, छोटी पण महत्वाची कारणं ठरू शकतात. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट जेव्हा आला होता तर त्या रुग्णाला तो जेव्हा शॅम्पू वापरायचा तो शॅम्पू तो हातावर न घेता पूर्ण बाटली ही डोक्याच्या वरच्या भागावर ओतून त्याला तो वापरायची सवय होती. त्यामुळे होत होतं की तो पूर्णच्या पूर्ण शॅम्पू पर्टिक्युलर डोक्याच्या एका भागावर पडत होता आणि तिथे स्थानिक दृष्टी होऊन त्या भागातले त्याचे केस विरळ व्हायला लागलेले. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपण विचारात घ्यायला लागतात. आता ह्याच्या सार्वदेहिक याच्यामध्ये किंवा शारीरिक कारणांमध्ये आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा आपला आहार विहार ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. खास करून आहार म्हणजे यामध्ये विरुद्ध आहार ही जी आयुर्वेदाने संकल्पना सांगितलेली आहे. विरुद्ध आहार म्हणजे आपण आपल्या प्रकृती विरुद्ध काहीतरी करतोय किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट खातोय. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर रात्रीच्या वेळी दही खाणं हे आयुर्वेदाने निषिद्ध मानलेलं आहे. ते सतत असं लांब खूप कालावधीपर्यंत खाल्लं तर त्याच्या परिणाम स्वरूप त्वचा आणि केस याचे आपल्याला रोग झालेले दिसतात. त्याचप्रमाणे विहारामध्ये म्हणजे माझ्या माहितीत एक उदाहरण असतं किंवा माझ्या बघण्यात आलेलं जे हेवी मेटल इंडस्ट्रीमध्ये काम करतात लोक तर त्यांना त्या तिथे काम केल्यामुळे सतत त्या वातावरणात राहिल्यामुळे खनिजांच्या त्या इंडस्ट्रीच्या ॲलर्जी झाल्यामुळे सुद्धा केस आणि त्वचेचे विकार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर व्यक्तीचा आहार विहार हा एक खूप महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये ठरतो. अजून एक महत्वाची गोष्ट या सार्वदेहिक लक्षणांमध्ये किंवा सार्वदेहिक लक्षणं म्हणण्यापेक्षा
कारणांमध्ये मला सांगायचे ती म्हणजे सततचा होणारा मानसिक ताण, स्ट्रेस हा सुद्धा एक खूप महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये आपण बघितला पाहिजे. बरं सर, खूप महत्वाचे मुद्दे आहेत, कारण हे जे कारण जोपर्यंत आपल्याला समजणार नाहीये तोपर्यंत सामान्य माणूस म्हणजे ज्यांच्या केसांना हे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्याकडे ते सोल्युशन किंवा ते होऊ नये म्हणून काळजी घेणार नाही. अत्यंत खूप महत्वाचा मुद्दा आहे. सर, आपल्याकडं साधारणतः म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे जास्त प्रमाण बघायला मिळतं. अंधश्रद्धा खूप आहेत. म्हणजे एखाद्याचे जर केस जात असतील तर कोणी म्हणतं की हे देवीचा प्रकोप झाला, कोण म्हणतं की तुला मसुबा लागला, कोणी असे कुठल्याही प्रकारचं काही सांगता येत नाहीये. हे अंधश्रद्धा म्हणजे हे जे भरलेली आहे यातले काही ही कारण आहेत का? म्हणजे हे चाई लागणं किंवा इंद्रलुप्त होणं असं काय असतं का? ते काय आहे? नाही म्हणजे पूर्णपणे आपण हे अंधश्रद्धा आहे आणि ती तशीच ठेवावी असं माझं मत आहे. कारण कारणांमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा खूप मॅटर करतात किंवा खूप महत्वाच्या ठरतात आणि ते आपल्याला बघितलं पाहिजे. देव लागणं किंवा दैवी काही कारणांमुळे चाई पडते असं म्हणणं याला तुर्तास तरी आपण बाजूला ठेवू. आपला योग्य आहार विहार फॉलो करणं, योग्य आहार विहार घेणं, आयुर्वेदाने सांगितलेले नियम पाळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते पाळलं न गेल्यामुळे, कारण आजकालची लाईफस्टाईल तुम्हाला माहिती आहे खूप म्हणजे सध्याची काही अंधश्रद्धा किंवा अशा अनेक गोष्टी सुरू आहेत त्या धर्मामध्ये हे होत आहे. अंधश्रद्धा असेल किंवा देवीचा प्रकोप असेल, अशा अनेक गोष्टी समाजामध्ये पूर्वीपासून आलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जर आपण शास्त्रीय कारण म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेली किंवा आधुनिक शास्त्रामध्ये सांगितलेली आहे ती जर आपण फॉलो केली तर निश्चितरित्या याचं प्रमाण कमी होत जाणार आहे. आपल्याकडे याला सर चावी लागणं असंही म्हटलं जातं. म्हणजे चाई लागणं किंवा चावी लागणं म्हणजे गेली केस तुमची याचा अर्थ त्या व्यक्ती वाईट आहे किंवा त्यानं पाप केलंय असंही काही जोडले जातात. असंही असतं का काही? नाही, ते पुन्हा मी तुम्हाला आपण आता डिस्कस केलं तसं की हा पूर्णपणे अंधश्रद्धेचाच प्रकार आहे. गावामध्ये ह्याला महत्व दिलं जात असेल पण अगदी शास्त्रीय दृष्टिकोनातून, अगदी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर याची पूर्णतः संप्राप्ती कुठल्या कारणांमुळे, कुठला दोष प्रकोपित झाल्यामुळे ही संप्राप्ती घडते याचं सर्वतः वर्णन आपल्याला आयुर्वेदीय ग्रंथात मिळतं. त्यामुळे आपण दैवी कारण, पाप केल्यामुळे, अंधश्रद्धा ह्या सगळ्याला तुर्तास बाजूला ठेवतो. अगदी बरोबर. पुढं मला असं विचारायचंय सर की साधारणतः टक्कल पडणं म्हणजे आता टक्कल त्याच्याही वेगवेगळे प्रकार असतील. पूर्णच केस जातात, केस विरळ होतात आणि अलोपेशिया याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? हो, हा एक खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण ॲलोपेशियामध्ये सुद्धा केस जात आहेत, टक्कल पडण्यामध्ये सुद्धा केस जात आहेत. मग नक्की याच्यात फरक कसा करायचा? तर अगदी थोडक्यात किंवा महत्वाचे दोन गोष्टींमध्ये आपण याचा फरक करू शकतो. टक्कल पडणं ह्यालाच अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असं सुद्धा आधुनिक शास्त्राने म्हटलेलं आहे. आता अँड्रोजेनिक ॲलोपेशिया किंवा टक्कल पडणं याच्यामध्ये नक्की काय होतं तर ह्याची जी प्रोसेस आहे किंवा याची जी पॅथॉलॉजी आहे, टक्कल पडण्याची जी प्रक्रिया आहे ही ग्रॅज्युअल असते. म्हणजे ह्याला एक ठराविक कालावधी जायला लागतो. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे आणि जास्त प्रमाणात म्हणजे की केसावर, आपल्या डोक्यावरील खूप जास्त प्रमाणात केस गेलेले आपल्याला दिसून येतात. याच्या उलट चाई पडणे किंवा इंद्रलुप्त ॲलोपेशिया, पर्टिक्युलरली ॲलोपेशिया एरियाटा, ह्याच्यामध्ये काय दिसून येतं तर एखाद्या विशिष्ट स्वरूपात, एखाद्या विशिष्ट ठिकाणी तेवढ्या जागेपुरता आपल्याला केस हेअरफॉल झालेला दिसतो आणि तिथे टक्कल पडलेलं दिसतं. त्यालाच आपण स्पॉट बाल्डनेस असं म्हणतो. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण दोन ह्याच्यामध्ये फरक करतो तेव्हा ॲलोपेशिया जो आहे तो पटकन आपल्याला दिसून येतो किंवा त्याची जी संप्राप्ती आहे, त्याची जी पॅथॉलॉजी आहे ती लवकर घडते. वेअरॅज आपण जेव्हा अँड्रोजेनिक ॲलोपेशिया किंवा बाल्डनेस याचा विचार करतो तेव्हा ही हळूहळू होणारी पद्धत आहे. आता दुसरं, आम्ही केशायुर्वेदमध्ये जेव्हा याचं निदान करतो किंवा याचं डायग्नोसिस करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात अत्यंत जाणून येणारी गोष्ट अशी की आपण कधीही केशायुर्वेदमध्ये आलेल्या पेशंटला प्रथमतः त्याचा स्कॅल्प अनालिसिस म्हणजे काय तर केशभूमी परीक्षण हे करतो.
त्या दरम्यान जर ॲलोपेशियाचा पेशंट असेल तर त्या ॲलोपेशियाच्या पेशंटचा, रुग्णाचा स्कॅल्प अनालिसिस केल्यावर तिथली केशभूमी ही आपल्याला अगदी हाताच्या प्रमाणे गुळगुळीत अशी दिसून येते. आणि हेच जर आपण बाल्डनेस किंवा टक्कल पडलेल्या व्यक्तीचं स्कॅल्प अनालिसिस किंवा केशभूमी परीक्षण केलं तर तिथले हेअर फॉलिकल्स, तिथे काही प्रमाणात हेअर फॉलिकल्स आपल्याला दिसून येतात. त्याप्रमाणे हेअर रूट जे असतात ते वीक झालेले दिसून येतात. हेअर असतात पण ते विरळ असतात, त्याची पूर्णतः वाढ झालेली नसते, त्यामुळे तिथे टक्कल पडलं असं आपण म्हणतो. त्यामुळे जेव्हा आपण निदान करतो तेव्हा आपण केश आयुर्वेदमध्ये स्कॅल्प अनालिसिसला खूप महत्व देतो आणि स्कॅल्प अनालिसिसच्या द्वारे जी केशभूमी परीक्षण आपण करतो त्यांनी आपल्याला अगदी सहजपणे ॲलोपेशिया आणि टक्कल पडणं किंवा बाल्डनेस त्याच्यामध्ये सहज फरक करता येऊ शकतो. अगदी अगदी. हा जसा फरक आपण टक्कल पडणं आणि ॲलोपेशियामध्ये केलेला आहे, तसं स्त्री आणि पुरुष म्हणजे ह्या लिंगानुसार काही वेगवेगळं असतं का? म्हणजे स्त्रियांची केसांना तिथं चाई लागते का, त्यांना टक्कल पडतं का, आणि पुरुषांच्या केसांमध्ये असं होतं का, किंवा त्यांच्या दाढी मिशांसाठी चाई लागणं हे जे प्रकार होतात याच्यामध्ये काय प्रमाण आहे किंवा कशा पद्धतीनं रेशो आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये? हो, आता हा पण चांगला प्रश्न आहे, कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. सांख्यिकी बघितली किंवा स्टॅटिस्टिकली आपण जर बघायला गेलं, सर्व्हे जे झालेले आहेत किंवा जो डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार आणि पुरुषांमध्ये ते पण आहे त्यांच्या दाढी मिशा यांमध्ये सुद्धा आता तरुणाईमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. सो एकंदरीत जेव्हा आपण विचार करतो, स्टॅटिस्टिकली आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की दोघांमध्ये जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तर पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आपल्याला चाई पडल्याचं दिसून येतं. पण असं नाही की महिलांमध्ये पडतच नाही, पण जर तुलना करायची झाली तर आपल्याला पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. बरं, त्याचं नेमकं कारण काय आहे की पुरुषांमध्ये हे जास्त म्हणजे आढळण्याचं काय कारण आहे? हा, आता पुरुषांमध्ये जास्त आढळण्याचं कारण हे एक असू शकतं की मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की जे इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे लोक असतात, वर्कर्स असतात, तर हे जास्त करून आपले मेल पेशंट असतात किंवा मेल व्यक्ती असतात. तर त्यामुळे पुरुष हे एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. त्याच्यानंतर एकत्रित ॲलोपेशिया हा केस गळतीचा प्रकार आहे, त्यामुळे असाही एक स्टडी समोर आलेला आहे, असाही एक हे आलेलं आहे की जेनेटिक्स सुद्धा ते कारण असू शकतं आणि जेनेटिकली ते वडिलांकडून त्या पुढच्या मुलामध्ये त्याच्या म्हणजे पुरुष या मेल या ह्याच्यामध्ये ते आलेलं असू शकतं. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही कारणं आपल्याला जास्त सापडतात. म्हणजे असं आपण लक्षात घेऊ शकतो जर ते अनुवंशिक एकतररित्या येऊ शकतं किंवा पुरुष जास्त बाहेर जातात कामासाठी म्हणून तिथले काही जे परिणाम होतात त्याच्यामुळं हे लुप्त होणे किंवा चाई लागण्याचे प्रकार पुरुषांमध्ये जास्त आढळून येत आहेत असं आपण म्हणू शकतो. हो, ओके, बर. अगदी खूप महत्वाची माहिती आहे, कारण हे सर्वांना जास्तीत जास्त पुरुषांमध्ये आढळतं आणि जेवढे काही दर्शक किंवा जेवढे काही प्रेक्षक बघतायत दुसरं एक महत्वाचं म्हणजे मला असं सांगायचं की पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आढळतं हे याच्यासाठी बोलतोय की आता साधारणपणे बघण्यामध्ये तरुण वयोगटामध्ये जंक फूडचा अत्याधिक प्रमाणात वापर, त्यांची बिघडत चाललेली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात तरुण लोकांमध्ये चाई पडण्याचं प्रमाण जास्त दिसतंय आणि खास करून पुरुषांमध्ये दाढी आणि मिशा ह्यामध्ये चाई जे तुम्ही मगाशी बोलत बोलीभाषेत आपण म्हणतो चाई लागणं हे प्रमाण खूप जास्त दिसून येतं. बरोबर. त्याचं कारण असंही असावं की ते बाहेर आहार त्यांचा सगळा होतोय, मे बी जंक फूड आणि फास्ट फूड असंही तुम्ही बोलताय. बरं, आता याच्यावरती चिकित्सा म्हणजे याच्यावरती कशा पद्धतीने केली जाते, औषधं कोणते दिले जातात, आयुर्वेदामध्ये या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे? हो, आता चिकित्सा याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपण आधुनिक शास्त्रानुसार विचार केला तर आधुनिक शास्त्राने याला कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणजे स्टेरॉइड देणं ही एक चिकित्सा खूप
कॉमनली वापरण्यात येते. याचा जरी रिझल्ट चांगला असला तरी स्टिरॉइड घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे दीर्घकालीन दुष्परिणाम हे खूप दिसून येतात आणि ती तात्कालिक चिकित्सा ठरू शकते. म्हणजे बऱ्याचदा असं रुग्णाला अनुभवायला मिळतं की ते स्टिरॉइड चालू आहे तोपर्यंत तिथे केस येत आहेत, स्टिरॉइड बंद केलं की तिथले केस जाणं परत सुरू होतं. त्यामुळे आधुनिक शास्त्राचा विचार केला तर कॉर्टिकोस्टिरॉइड ही जी त्यांनी चिकित्सा सांगितलेली आहे तर त्याप्रमाणे आपण ही फक्त एक म्हणू शकतो की ती जरी चिकित्सा चांगली असली तरी त्याचे तेवढेच गंभीर दुष्परिणाम नंतर पेशंटला भोगायला लागू शकतात. आता आयुर्वेदाचा विचार करायचा झाला तर आपण पर्टिक्युलरली केशायुर्वेदमध्ये जेव्हा आपण याची चिकित्सा करतो तेव्हा आपण निदान परिवर्तन म्हणजे रुग्ण कुठल्या कारणामुळे रुग्णाला चाई पडते याच्यावर खूप जास्त भर देतो आणि ते कारण जे आहे ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपली पुढे होणारी चिकित्सा ही खूप चांगली ठरते. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. माझ्याकडे एक पेशंट होती, 2-3 महिने कंटिन्युअस फिमेल पेशंट होती. 2-3 महिने सतत ती आपल्याकडे ट्रीटमेंट घेत होती. थोड्याफार प्रमाणात रिझल्ट मिळत होते पण हवे तशा प्रमाणात रिझल्ट आम्हाला दिसत नव्हते. मग जेव्हा रुग्णाचा त्या रुग्णाचा पूर्व इतिहास जेव्हा घेतला तेव्हा कॉपर टी ही लॉंग टर्म साठी ती वापरत होती हे निदर्शनास आलं. मग असं एक डोक्यात आलं की कदाचित हे जे मी म्हटलं की हेवी मेटल्स म्हणजे कॉपर हा जो धातू आहे त्यांनी शरीरावर दुष्परिणाम स्वरूपात ते केस गळण्याचं प्रमाण तिला दिसतंय आणि त्यामुळे तिच्यामध्ये चाई दिसून येते. मग जेव्हा कॉपर टी काढायला सांगितली आणि आपण जी सांगितलेली ट्रीटमेंट आहे ती जेव्हा तिने फॉलो केली तेव्हा सुंदर रिझल्ट तिला मिळाले. तर एकंदरीत जेव्हा आपण चिकित्सा सांगतो तेव्हा आपला फोकस हा जो असतो तो जास्तीत जास्त चाई पडण्याचं कारण काय असू शकतं हे शोधून काढणे आणि त्यानुसार ते दूर करून आपण त्याला चिकित्सा देणे यावर असतो. ओके. आता बऱ्याच वेळेला जे तुम्ही आता जे सांगितले ते मेडिसिनच्या संदर्भात सांगितले, मग या संदर्भात काही थेरपीज आहेत का किंवा एक उपचार पद्धती आहेत का की या थेरपीज वापरल्यानंतर हे आपल्याला टाळता येऊ शकतं, त्या संदर्भात काय सांगा? हो, आता आपण जेव्हा केशायुर्वेदमध्ये उपचार पद्धती देतो तेव्हा आपण इंटरनल, एक्सटर्नल आणि थेरपीज अशा 3 पद्धतीने आपण रुग्णाला कुठल्याही पेशंटला ती उपचार पद्धती देत असतो. इंटरनल म्हणजे काय तर पोटात देण्यात येणारी औषधं. एक्सटर्नल म्हणजे काय तर आपण जे शॅम्पू, लेप किंवा सिरम बाहेरनं लावण्यासाठी पेशंटला देतो. आणि थेरपीज मध्ये आपण आयुर्वेदीय पंचकर्म किंवा काही आधुनिक मशीन यांच्या वापराने खूप सुंदर रिझल्ट पेशंटला देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण सांगायचं झालं तर रक्तमोक्षण ही सगळ्यात उत्तम पंचकर्मातली थेरपी किंवा पंचकर्म पद्धती आपण यासाठी वापरतो. रक्तमोक्षण जसं मागे मी तुम्हाला संप्राप्तीत सांगितलेलं आहे की शोथदृष्टी आणि कफदृष्टी ही रोपांमध्ये झाल्यामुळे तिथे नवीन केस येण्याची प्रक्रिया थांबवते आणि रक्तमोक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा ही शोणीदृष्टी ही दूर होते आणि रुग्णाला खूप चांगला फायदा मिळतो. त्याचप्रमाणे आपण ह्या रक्तमोक्षणात अजून दुसरा एक महत्वाचं उपचार पद्धतीचा अवलंब रुग्णामध्ये करू शकतो, तो म्हणजे की प्रच्छान कर्म. आपण रोलरच्या साह्याने त्या ज्या भागामध्ये चाई पडली आहे तिथे प्रच्छान कर्म करू. त्यानंतर वेगवेगळ्या केशलेपांचा वापर आपण करू शकतो जेणेकरून केसांच्या ग्रोथसाठी ते खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर ह्या पद्धतींप्रमाणे एक्सटर्नल पद्धतींमध्ये आपण केशलेप देण्याचं सुद्धा रुग्णाला देतो ज्याचा खूप सुंदर फायदा रुग्णाला होतो. ओके मित्रहो, या प्रकारच्या सुविधा ह्या केशायुर्वेदाच्या प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध आणि केशायुर्वेदाच्या जगभर 108 शाखा आहेत. त्यामुळे तुमच्या जवळची कोणतीही शाखा असेल, तुम्हाला जर अशा काही समस्या असतील, म्हणजे चाई लागली असेल, काही होत असतील, केस गळत असतील, विरळ होत असतील, तर तुम्ही त्वरित जवळच्या शाखेमध्ये संपर्क करू शकता. निश्चितच सर, तुमच्याही शाखेमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि जवळचे जे कोणाला आज जे बघतायत व्हिडिओ,
लोक आणि त्यांच्या अडचणी असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी प्रश्नाकडे येतोय सर, की ह्या ॲलोपेशियाचे मानसिक परिणाम होतात का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं, जर चाही लागलेली असेल तर आपल्याला 4 लोकांमध्ये जायला थोडंसं भीती वाटते, घाबरतो. कोणी आपल्याला चिडवेल का, कोणी आपल्यावरती टीका करेल का, कोणी काय म्हणेल का, याचा जो दबाव असतो ना तो खूप भयानक असतो. तर या चाही लागण्याचे किंवा याचे इंद्रलूपचे काय काय परिणाम दिसून येतात त्यांच्या व्यक्तिमत्वावरती, काय सांगाल या संदर्भामध्ये? हो, ह्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा महत्वाचा प्रश्न असा यासाठी आहे की मी मगाशी म्हटलं तसं की तरुणाईमध्ये ही समस्या खूप भेडसावते आहे आणि केस हे व्यक्तिमत्वाचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे केस सुंदर असणं हे कुठल्याही व्यक्तीला पाहिजेच असतं. त्यामुळे जर चाई लागली आणि केस आपले खूप खराब झाले तर ते निश्चितच मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीसाठी तणाव निर्माण करणारं असू शकतं. त्या चिंतेमुळे ह्या सततची चिंता केल्यामुळे निद्रा नाश होणे हे एक महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतोय, किंवा हे एक इंटरेस्टिंग हे सांगतोय. मी मगाशी जसं कारणामध्ये तुम्हाला सांगितलं की तणाव आणि निद्रा न घेतल्यामुळे सुद्धा चाई लागण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. तर आता जो आपण मानसिक विचार करतो आहे तर सततची चिंता, तो कॉन्फिडन्स लो झालेला असल्यामुळे मनावर येणारा ताण, यामुळे निद्रा न होणं आणि निद्रा व्यवस्थित नाही झाली, खंडित झाली, त्यामुळे पुन्हा चाई पडण्याच्या संप्राप्तीमध्ये भर पडणं, हे विशेष सर्कल सुरू राहतं. व्यक्तीचा जो आत्मविश्वास आहे तो कमी होत जातो. व्यक्ती स्वतःची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी जेव्हा करते, एखादा रुग्ण, चाई पडलेला रुग्ण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी करतो तेव्हा निश्चितच त्याला आपले केस हे खराब आहेत, कुठेतरी खराब आहेत, त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर निश्चितच याचा परिणाम अगदी चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे ही मानसिक समस्या सुद्धा आहे, याच्यात काही शंका नाही. आणि खास करून तरुणाईमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं. कारण मी जसं म्हटलं तसं कोणालाही आपले केस हे चांगलेच पाहिजे असतात, चांगलेच हवे असतात आणि केस हा आपल्या व्यक्तिमत्वाचा खूप महत्वाचा घटक असतो. अगदी मी हे साहजिक आहे, कारण हे चांगले असतील तर तुमचं व्यक्तिमत्व उठावून दिसतं, खास करून स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही. सर, तुम्ही म्हणालात की निद्रा जर नाश झाली किंवा निद्रा जर लागली, झोप नाही लागली तर सातत्यानं डोक्यामध्ये विचार येतात आणि त्या विचारांमुळे आपण चिंता करायला लागतो आणि चिंतेमुळे चाई लागते. त्याचं कसं बरं आहे, त्याचं प्रोसेस कशी होती, म्हणजे निद्रा गेल्यानंतर हे काय होतं बरं नेमकं, कसं सांगाल ते थोडंसं उलगडून? हा, म्हणजे मी जसं म्हटलं, मी मगाशी म्हटलंच आहे की जेव्हा हे एक दुष्टचक्र आहे. आपण सतत चिंता करत राहणं, त्यामुळे झोप न लागणं आणि झोप न लागल्यामुळे चिंता वाढून मनावर ताण येणं आणि दोषदृष्टी होणं. मग दोषदृष्टी झाल्यामुळे आपल्याला सतत ती दोष प्रकृती होण्याची प्रोसेस चालू राहते आणि जास्त प्रमाणात चाई पडण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. आपले जे काही आपले जे काही हे प्रकृती आहे, म्हणजे वातज असेल, पित्तज असेल, कफज असेल, ह्या निद्रेमुळे याच्यावर परिणाम होऊन केसांवरती असं काय होतं, चिंता आणि संदर्भामध्ये? हो हो हो, प्रकृतीचा परिणाम हा केसांवर दिसतोच. म्हणजे जशा 3 प्रकृती आपण म्हटलेल्या आहेत, म्हणजे जसे 3 दोष म्हटलेले आहेत आणि त्यानुसार ज्या प्रकृती सांगितलेल्या आहेत, तर त्यामध्ये पित्त प्रधान ज्याची प्रकृती असते त्याला खालित्य पालित्य, म्हणजे केस गळणं, केस लवकर पांढरे होणं, अकाली पांढरे होणं, या समस्या अगदी सहजासहजी भेडसावतातच. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी आपल्या केसांची काळजी खास करून घेतलीच पाहिजे, असं मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि प्रकृतीनुसार कशा पद्धतीने केसांची काळजी घ्यायची यासाठी आपलं केश आयुर्वेदचं पेज फॉलो केलं तर तिथे खूप चांगल्या टिप्स त्यांना मिळतील. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की प्रकृती, आपण आजकाल, तुम्हाला एक उदाहरण, थोडंसं विषयापासून वेगळं चाललोय पण एक आठवलं म्हणून सांगतोय की केस गळण्याशीच रिलेटेड आहे की प्रकृतीनुसार कुठलं केसांना कुठलं तेल लावलं पाहिजे हे सुद्धा खूप मेजर रोल प्ले करतं केसांची गळती थांबवण्यामध्ये. आणि त्याच्यात खूप चांगल्या टिप्स तुम्हाला आमच्या केश आयुर्वेदच्या पेजवर नक्की बघायला मिळतील. ओके ओके. आता आधी मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सर,
अपेक्षा होऊ नये, म्हणजे हे चाई पडू नये म्हणून आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, काय सांगाल की हे झालंच नाही पाहिजे? सगळे म्हणजे आमचं केशरचं पेज फॉलो करा, इथे खूप चांगल्या तुम्हाला टिप्स उपलब्ध आहेत. दुसरं झालं मग म्हटलं तसं प्रत्येकाने तणावमुक्त राहायला पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी योगा एक्सरसाइज याचा वापर निश्चित केला पाहिजे. पर्टिक्युलर एक सांगायचं झालं तर योगासनांमध्ये अनुलोम विलोम प्राणायाम किंवा प्राणायाम, योगा पर्टिक्युलरली म्हणण्याऐवजी प्राणायामाचा वापर खूप चांगला केला पाहिजे. आणि प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम हा प्रत्येकाने करावा, जेणेकरून आपल्या केसाची प्रकृती चांगली राहण्यास मदत होईल. त्यानुसार योग्य आहार विहार, वेळेत जेवण घेणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विरुद्ध आहार ही संकल्पना जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत की रात्री दही खायचं नाही किंवा अगदी फळ आणि दूध यांचं एकत्रित सेवन खूप जास्त कालावधीसाठी करायचं नाही, शिळं अन्न खायचं नाही. या सगळ्या गोष्टींचं पालन लोकांनी किंवा रुग्णांनी करावं. त्यानंतर त्यांनी मी मगाशी म्हटलं तसं आपली प्रकृती काय असू शकते याचा जवळच्या वैद्याकडे सल्ला घ्यावा किंवा आमच्या केश आयुर्वेद सेंटरला येऊन ती प्रकृती आपली काय आहे, केसांची प्रकृती काय आहे याचा विचार करून त्या प्रकृतीनुसार कुठले हेअर प्रॉडक्ट्स किंवा पर्टिक्युलरली कुठलं तेल वापरलं गेलं पाहिजे याचा विचार त्यांनी करावा. जंक फूड हे पूर्णपणे बंद करता येत असेल तर खूप चांगलं, पण त्याचा कमी वापर करावा. खारट पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ, मीठ जास्त असलेले पदार्थ यांचा वापर टाळावा आणि व्यवस्थित व्यायाम करावा, झोप व्यवस्थित घ्यावी. इत्यादी गोष्टी केल्या तर ह्या निश्चितपणे आपल्या आरोग्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. निश्चितच सर. मला इथं अजून एक थोडंसं विचारावं, किती येऊ शकतात का ह्या सल्ल्यांमध्ये? म्हणजे चाईच्या संदर्भात संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये किंवा आजीबाईचा बटवा असायचा, आजीबाईच्या बटव्यातनं बऱ्याचदा गुंजा तेल लावणं, चाई पडल्यावर गुंजा तेलाचा वापर करणं किंवा जयपाळ असलेले गोष्टींचा ते उगा लावणं असं आजीबाईच्या बटव्यातनं ते करायला काही हरकत नाहीये. पण त्याची हानी अशी होते की आयुर्वेदानुसार गुंजा हे विषद्रव्य सांगितलेलं आहे, जयपाळ हे विषद्रव्य सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा पेशंट हा वैद्याचा सल्ला न घेता जर त्याचा वापर केला तर त्यामध्ये होण्याच्या ऐवजी परिणाम जास्त दिसून येऊ शकतात. त्यामुळे जरी आजीबाईच्या बटव्यातनं तुम्हाला गुंजा तेल आणि जयपाळ कल्प किंवा जयपाळाचा वापर चाईमध्ये करायचा कुठल्या वाचनात आलेलं असलं तरी योग्य वैद्याच्या सल्ल्यानुसारच या सर्व गोष्टी कराव्यात. कारण मी जसं म्हटलं तसं ती एक ठराविक लाक्षणिक चिकित्सा ठरू शकते. म्हणजे त्यांनी थोड्या वेळापुरता केस येतीलही, पण ते जर आपल्याला पूर्णतः नॅचरल पद्धतीने यायला हवे असतील आणि दीर्घकाळ टिकून राहायला हवे असतील तर रुग्णाचं हेतू काय आहे, चाई पडण्याचा हेतू काय आहे ते वैद्याने व्यवस्थित त्याचा विचार करून त्यानुसार दिलेली चिकित्सा ही नेहमी फलदायी ठरते. अगदी सर. म्हणजे प्रेक्षक हो, इथं दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी आपल्याला एखादा तांत्रिक किंवा एखादी तांत्रिक माहिती आहे, आपल्याला असं वाटतं की ह्याच्यावरती उपाय ठरू शकते, पण ते तसं न करता आपण वैद्यांची भेट घेतली पाहिजे, त्यांच्याकडून ती चिकित्सा करून घेतली पाहिजे आणि आपली प्रकृती तपासली पाहिजे, तरच हे उपयुक्त ठरणार आहे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. प्रेक्षको, आज आपण वैद्य विराज केळकर यांच्याबरोबर चर्चा करून जाणून घेतलं की इंद्रलुप्त म्हणजेच इंग्रजीमध्ये अलोपेशिया ज्या काही समस्या आहेत यापासून आपण मुक्ती मुलाखतीमध्ये आपल्या केसांची समस्या निश्चितच दूर होईल, आपली चाई दूर होण्यासाठी मदत होणार आहे. जर काही अडचण असेल तर आपण www.keshaayurved.com या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा 92-70-87-12-00 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता किंवा केश आयुर्वेद ऍप डाउनलोड करून त्वरित माहिती मिळवू शकता, ज्याच्यावर आपणास ऑनलाईन कन्सल्टेशन आणि सखोल अशी माहिती
दिली जाईल. जर आपल्याला काही समस्या असेल तर आपण कॉल करू शकता आणि त्वरित समस्या सोडवू शकता. आपण केश आयुर्वेदच्या कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन डॉक्टरांना भेटू शकता आणि आपल्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. तर मित्रहो, आज आपण इथंच उद्या भेटूया 6 वाजता एका नवीन विषयासह आणि तज्ञ डॉक्टरासह. तोपर्यंत धन्यवाद.